कार्यकर्त्याच्या माध्यमातून आरटीआय केला. कशाच्या बाबतीत? व्हीके सिंगची जी विमान आहेत त्याबद्दलची माहिती, दादांच्या विमानातली माहिती. आणि आम्हाला उत्तर काय आले की नो वी कांट गिव्ह दिस इन्फॉर्मेशन. आम्ही हे नाही, आम्ही या डिपार्टमेंटला तुम्ही हे विचारू नका. डीजीसीए म्हणते आम्हाला विचारू नका, हे एआयबी करते. आता एआयबीचा बाप कोण? डीजीसी आहे ना. मग माहिती डीजीसीए द्यायला काय हरकत आहे? आता हे बघा, आरटीआयचा कसा वापर केला जातो हे तुम्हाला बघायचं असेल तर हे सगळे जे आरटीआय आहेत जे कार्यकर्त्यांनी केलेत, आता रोहित पवार म्हणून मी ते आरटीआय करतो. त्यामुळे या देशामध्ये आरटीआयची खरीच किंमत राहिली आहे का? जसा मीडियाचा आमच्या सगळ्यांचा आवाज दाबला जातो तर या कलमाचा पण आवाज हे सरकार दाबते का नाही हे जर बघायचं असेल तर उद्याच आम्ही आरटीआय करणार आहे. बघू, दूध का दूध आणि पाणी का पाणी. त्यामुळे ह्याला उत्तरं मिळतात का नाही हे आम्ही बघू. आणि काही लोकांना वाटत असेल ही उत्तरं नाही दिली तर रोहित पवारकडे पुरावा नाही. मला ज्या लोकांना असं वाटतंय त्यांना एवढंच सांगायचंय की हे तुम्ही चित्र बघा. हा जो शॉल आहे, ज्यांना माहितीये, ज्यांना कळेल त्यांना कळणार आहे. या ज्या लोकांनी ही शॉल घातलेली आहे त्यांना मला सगळ्यांना सांगायचे, या शॉली सकट तुमचे फोटो माझ्याकडे आहेत आणि हे व्हिडिओ आणि फोटो कधी ना कधीतरी मी बाहेर काढणार आहेत. त्यामुळे या शॉलीच्या मागे जे रहस्य आहे बऱ्याच मोठ्या नेत्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे मला एवढंच सांगायचंय की हे विषय आजपर्यंत सगळ्याच गोष्टीचं कुठं राजकारण होऊ नये या भूमिकेतून आम्ही ह्याला हात लावलेला नाही. त्यामुळे आम्ही जो आरटीआय करत आहोत त्या आरटीआयला सकारात्मक उत्तर आम्हाला मिळालंच पाहिजे. तो आमच्या सगळ्यांचा अधिकार आहे. आणि मला असं वाटतं सीआयडी कडनं काही अपेक्षा करून चालणार नाही. तो जो पाटील कोण अधिकारी आहे उर्मट पद्धतीने त्या ठिकाणी बोलतो. त्याच्यामध्ये आम्ही त्याला सांगितलं की हे विषय तुम्ही बघितले का? ते म्हणाले नाही, सीआयडी ह्याच्यात जाऊ शकत